मेरा आगे फ्रंट शीशा निकल के सामने की गाड़ियों में गया और मैं उड़ गया एकदम। मेरा सीट बेल्ट भी वो हो गया एकदम। और मेरे यहाँ पे अभी कमर में दर्द है मुझे, और ये नहीं पता कैसे हुआ ब्लास्ट। ऐसा लगा जैसे दिल्ली येथे झालेल्या भीषण स्फोटानंतर आता मुंबई देखील हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। आपण आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहोत। पोलिसांकडून या वेगवेगळ्या फलाटांवरती तपासणी करताना आता श्वान पथकाची ही मदत घेतली जात आहे। ज्या ठिकाणी अशा प्रकारे बंदिस्त सामान आहे त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर असेल किंवा श्वान पथकाच्या माध्यमातून आता ही तपासणी केली जात आहे। आपण या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमका काय संदेश आहे, कारण अद्यापही दिल्लीने या संदर्भात कुठलाही बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती अधिकृत दुजोरा त्याला दिलेली नाही आहे। त्यामुळे हा स्फोट नेमका कुठला आहे, कुणी केलेला आहे याचा तपास दिल्लीमध्ये सुरू असतानाच आता मुंबईमध्ये मात्र झाडाझडती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कटारे सर काय सांगाल, कशा प्रकारे तपासणी सुरू आहे? आता दिल्लीत झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये सर्वांकडे अलर्ट दिलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व आम्ही व्यवस्थित चेक करतो। प्रवाशांनी कुणीही घाबरायचे काही कारण नाही आणि अफवावर विश्वास ठेवायचे काहीही नाही। मुंबई रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत। काही सूचना मिळालेल्या आहेत का मुंबई संदर्भात? नाही, मुंबई स्वरूपात तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत, परंतु तर आपण ही दृश्य पाहतो सध्या आपल्या स्क्रीनवर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा घटनास्थळी येणार होते, तसं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं देखील होतं। स्फोटानंतर ज्या पद्धतीनं सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत, दिल्लीमधल्या अनेक भागांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। सर्व शक्यतांचा आपण तपास करणार आहोत असं अमित शहांनी सांगितलेलं होतं। हाय अलर्ट दिल्लीमध्ये जारी करण्यात आलेला होताच। हा मोठा गाड्यांचा ताफा येताना दिसतोय। लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट 1 च्या बाहेर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या I-20 गाडीमध्ये हा स्फोट झाला होता। सध्या LJNP हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्याचीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत LJNP हॉस्पिटलमध्ये। उपचारांसाठी ज्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्या जखमींच्या प्रकृतीची ते विचारपूस देखील करणार असल्याचं समजतंय आणि त्यानंतर ते घटनास्थळी देखील जाणार आहेत अशी माहिती मिळतेय। जबरदस्त असा हा स्फोट मध्य दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 च्या बाहेर झालेला होता। आतापर्यंतची जी माहिती मिळते त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। अंदाजे 28 ते 30 जण या सगळ्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले होते आणि 8 जणांचा मृत्यू हा खरं तर हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या आधीच झालेला होता अशी माहिती मिळतेय। तर ताजी दृश्य, लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। जखमींची ते आता विचारपूस करणार आहेत। मोठा हा स्फोट झालाय ज्यामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। राजधानी दिल्ली स्फोटानं हादरलेली आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त आहे। या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी कसून चौकशी होतीये, तपासणी होतीये गाड्यांची, व्यक्तींची। संशयास्पद जर काही आढळलं तर तातडीनं त्याची तपासणी केली जाते।
आणि केवळ दिल्लीमध्येच नाही तर देशातल्या जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकनायक हॉस्पिटलमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। जखमींच्या प्रकृतीची ते विचारपूस करतील आणि कदाचित त्यानंतर ते घटनास्थळी देखील जाणार आहेत ज्या ठिकाणी हा सगळा स्फोट झाला। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। अंदाजे 6:50 ते 6:55 दरम्यान हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली होती। अडीच तासांहून अधिकचा कालावधी सध्या उलटलेला आहे, मात्र अजूनही प्राथमिक जी माहिती आहे ती समोर आलेली नाही। नेमका हा स्फोट झाला कशामुळे? हम निगाह जो हमारे नाकाबंदी प्लस पेट्रोलिंग की दोनों की तरह से हम रख रहे हैं। तो किन इंसिडेंट को लेके ये नाके लगाए क्या? वैसे तो नॉर्मल रूटीन है, जैसे हम इस सिटी के हम इनर सिटी में खड़े हैं, नॉर्मल रूटीन है हमारे कमिश्नर साहब की तरफ से जो है डेली शिफ्टिंग प्लस जो स्टैटिक नाकाज लगाए जाते हैं। आज जो इवेंट जो दिल्ली में हुआ है उसके वीक में हमने इसको और इंटेंसीफाई किया है। हमारे नाका की स्ट्रेंथ प्लस और जो चेकिंग है उसको इंटेंसिव किया गया है। स्पेसिफिक पेट्रोलिंग पार्टीज भी निकाली गई हैं, इन केस कोई लवारिस गाड़ी या कुछ ऐसा हो तो उसको भी चेक कर रहे हैं। सर ये कितने नाके लगाए और धार्मिक स्थानों पे भी सिक्योरिटी बढ़ाई गई है? सभी जो हमारे वेंटेज पॉइंट्स हैं, जो सिटी के वेंटेज पॉइंट्स हैं उनको चेक कर रहे हैं। जो हमारे नाकाबंदी है, जो हमारी आउटस्कर्ट्स की सभी जो रोड्स आती हैं इनवर्ट्स टू द सिटी, सभी पर हमारी नाकाबंदी चल रही है। हमारे जैसे हम जहाँ पर हाल गेट पे खड़े हुए हैं, ये हमारी इनर सिटी या मेन मार्केट है, यहाँ पर भी हमारे सभी पॉइंट्स पे नाकाबंदी चल रही है। ऑल वेंटेज मेन मार्केट्स एंड ऑल द वेंटेज पॉइंट्स आर कवर्ड। जो दिल्ली इंसिडेंट्स को लेके किया जा रहा है, हाँ उसको लेके और इंटेंसिफाई किया गया है इसको हमारी तरफ से। तर दिल्ली पोलीस मोठा पोलीस बंदोबस्त त्यांनी तैनात केलेला आहे आणि आपण पाहतो दृश्यांमध्ये सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे LNJP रुग्णालयात काही वेळापूर्वी दाखल झाले होते। जखमींच्या प्रकृतीची ते विचारपूस देखील थोड्याच वेळात करतील, मात्र तत्पूर्वी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत। काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण हा एक खूप मोठा स्फोट होता ज्यामुळे संपूर्ण दिल्ली हादरून गेली। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर विभागाच्या संचालकांसोबत तासाभरापूर्वी चर्चा केलेली होती। पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा अमित शहा यांना या सगळ्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने चर्चा करत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतल्याचं समजतंय। अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा विषय, मोठा असा हा स्फोट ज्यामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात हा स्फोट झालाय। लाल किल्ल्यापासून 800 मीटर अंतरावर हा स्फोट झाल्याचं समजतंय। या स्फोटामागचं नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र आतापर्यंत 10 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। 28 ते 30 जण अंदाजे जखमी या सगळ्या घटनेमध्ये असू शकतात अशी माहिती मिळतेय। त्यापैकी काहींची प्रकृती गंभीरही असल्याची माहिती मिळतेय। पण या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीतल्या सगळ्याच बहुतांश भागांमध्ये काटेकोरपणे तपासणी सध्या केली जाते। वाहनं तपासली जात आहेत, प्रवासी गाड्या तपासल्या जात आहेत। आणि इतर जी प्रवासी वाहनं आहेत त्यांची सुद्धा काटेकोरपणे तपासणी सुरू आहे। सर्व दृष्टीने या स्फोटाचा तपास करणार असल्याचं अमित शहा यांनी जाहीर केलेलं होतं। स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांना आग लागल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं।
लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1च्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या I-20 या गाडीमध्ये हा स्फोट झाला होता। LNJP रुग्णालयात अमित शहा काही वेळापूर्वी दाखल झाले। सध्या ते तिथल्या वैद्यकीय अधिकारी आणि जे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी अमित शहांना ब्रीफ करण्यासाठी बहुतेक दाखल झाले। त्यांच्यासोबत सध्या चर्चा करतायत आणि या चर्चेनंतर कदाचित काही ठोस माहिती समोर येऊ शकेल। सभी भीड़ भाड़ वाले स्थान, मॉल और हमारे जो मार्केट हैं उन सभी स्थानों पे चेकिंग चलाया जा रहा है। संदिग्ध व्यक्ति, वाहन और वस्तुओं का चेकिंग अभियान चलाया जा रहा है। क्षेत्र में जितने भी हमारे बॉर्डर एंट्री पॉइंट हैं उन सभी स्थानों पे चेकिंग अभियान चलाया जा रहा है। लगातार ये चेकिंग और गश्त अभियान जारी है। तो किस तरीके से अलर्ट है बॉर्डरों पे? सभी बॉर्डरों पे अलर्ट रखा गया है। तर हे जे पोलीस अधिकारी आहेत हे पोलीस बंदोबस्ताबाबतची माहिती माध्यमांना देत आहेत। दिल्लीतल्या अनेक एंट्री पॉइंट्सवर आणि एक्झिट पॉइंट्सवर सुद्धा मोठी यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे, मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य हे ज्या वेळेला लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1च्या बाहेर I-20 गाडीत स्फोट झाला त्याच्यानंतरच्या काही मिनिटांची दृश्य आहेत। तर स्क्रीनच्या उजवीकडे आपण पाहतो आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा LNJP रुग्णालयात काही वेळापूर्वी दाखल झाले आणि रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। दिल्लीमधल्या या स्फोटाच्या घटनेनंतर देशातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज सकाळच्या दरम्यान फरीदाबादमध्ये मोठ्या संख्येनं अमोनियम नायट्रेटचा साठा आणि बॉम्ब बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य पकडलं गेलं होतं। या बातमीनं खळबळ माजलेली होती। या बातमीनंतर सुरक्षा यंत्रणा खरं तर अलर्ट झालेल्या होत्या। राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावलेली होती आणि सतर्क राहण्याच्या सूचना देखील केलेल्या होत्या। हा स्फोट नेमका कशामुळे झालाय याबद्दलचा प्राथमिक तपास नेमका काय सांगतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या I-20 गाडीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय आणि आपण ही ब्रेकिंग न्यूज आता येते ती आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा अलर्ट आहे। पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे। प्रवाशांची सध्या चौकशी सुद्धा केली जातेय। मेट्रो स्टेशनच्या गेटवर हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय आणि या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अलर्ट आहे। पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे आणि ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे LNJP हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते। तर पुण्यामध्ये आपण म्हणतो आहोत पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे। संशयित प्रवाशांची चौकशी केली जाते, तपासणी केली जाते। पुण्याचे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी याचा आढावा घेतला, आपण पाहूया। दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्ब ब्लास्ट झाल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरती हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की पुणे रेल्वे पोलीस आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते सध्या नाकाबंदी करताना
दिसत आहेत, काही बॅग सुद्धा ते तपासताना दिसत आहेत. हे पुणे रेल्वे स्थानक आहेत. खरं तर यापूर्वी पुण्यामध्ये 3 वेळेस जो आहे तो बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्ट नंतर आपण बघू शकतो की कोरेगाव पार्कच्या रस्त्यावरती एकदा झाला होता, त्याचबरोबर फरसखाना पोलीस स्थानकाच्या समोर झाला होता आणि त्याचबरोबर जंगली महाराज जे आहे पुण्यातील रस्ता त्या ठिकाणी सुद्धा यापूर्वी बॉम्ब ब्लास्ट झाला होता. आणि या आजच्या बॉम्ब ब्लास्ट नंतर पुण्यातील जे रेल्वे पोलीस हे सध्या अलर्ट मोडवरती झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्याशी सर अलर्ट सध्या सगळी तपासणी करताय, काय सांगाल? आणि दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्टची घटना घडली 7-10 दिवसापूर्वी. काही अतिरेकी आपल्या इथे पकडले गेलेले आहेत. एटीएस पुणेने कारवाई केली. त्या अनुषंगाने रेग्युलरली अलर्ट राहणं आमचं कर्तव्य आहे. तर पोलिसांची गस्त आता वाढवण्यात आलेली आहे आणि संशयित जे दिसत आहेत त्यांची चौकशी केली जाते, तपासणी केली जाते. पुण्याचा आपण आढावा घेतला. मुंबईमध्ये सुद्धा सध्या हाय अलर्ट आहे. मुंबईतली जी सगळी संवेदनशील ठिकाणं आहेत तिथे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्टेशन या सगळ्या परिसरांमध्ये सध्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी याचा आढावा घेतला आहे, आपण पाहूया. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी याचा आढावा घेतलाय, माफ करा, तो आपण पाहूया. अधिकारी स्वप्नील निलाजी आहेत. सर, काय सांगाल, मध्य रेल्वेकडून काय आवाहन केलं जातंय? पॅनिक बरेच नागरिक झालेले आहेत, त्यांना काय आवाहन करतात? मध्य रेल्वेकडनं 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आवाहन करतो. एक तर कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका. सोबतच आपल्याला जर कुठल्याही प्रकारचा संदिग्ध व्यक्ती किंवा संदिग्ध वस्तू जर आपल्याला कुठेही आढळून आली असेल तर याची माहिती ही आपण त्वरित प्रशासनाला द्यावी. ते रेल्वे प्रशासन असू द्यात किंवा इतरही आपल्या परिसरामध्ये अशी कुठली जर आपल्याला वस्तू किंवा व्यक्ती कुणी आढळून आला तर त्याची माहिती आपण त्वरित प्रशासनाला, रेल्वे प्रशासन असू द्यात किंवा सिव्हिल प्रशासन असू द्यात, त्याला द्यावी. आपण जी मुख्य स्थानक आहेत त्यासोबत जसे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर, कल्याण, घाटकोपर या स्थानकांसोबतच आपण इतर स्थानकांवरती देखील सुरक्षा व्यवस्था ही अजून कडक करतो आहोत. आपण तपासणी जी आहे ती कसोशीनं करतो आहोत. सोबतच आपल्याकडे जी श्वान पथकं आहेत त्यासोबत GRP असू देत किंवा RPFचे सगळे कर्मचारी आहेत, या सगळ्यांमध्ये जी सतर्कता आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आणि आमची सर्व नागरिकांना देखील ही विनंती आहे की कृपया कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि आपल्याला जर कुठलाही संदिग्ध व्यक्ती आढळला तर त्याची माहिती ही आपण प्रशासनाला त्वरित द्यावी. एकंदरीत ज्या प्रकारे पाहतोय की सतर्कतेचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिलेला आहे आणि प्रशासन देखील सज्ज आहे सुरक्षेसाठी. मात्र नागरिकांनी पॅनिक होता कामा नये, घाबरण्याचं कारण नाहीये. फक्त सजग राहावं, सतर्क राहावं, जेणेकरून कुठलीही संदिग्ध वस्तू दिसली तर त्याला स्पर्श करू नये. थेट पोलिसांना या संदर्भातील माहिती द्यावी असं आवाहन रेल्वे करत आहे. कॅमेरामन राजेश मन्यारसह मी चेतन ननावरे, मुंबई. तर आपण दृश्यांमध्ये पाहिलं मुंबईमधल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर सुद्धा आता पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी आपली गस्त वाढवलेली आहे. सोबतच ज्या काही संदिग्ध किंवा संशयास्पद वस्तू दिसतील, व्यक्ती दिसतील, त्यांची कसून तपासणी होतीये, त्यांच्या सामानाची तपासणी केली जाते. त्यामुळे पुरेपूर खबरदारी सध्या घेतली जाते. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातनं आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या आसपास झालेल्या ब्लास्ट नंतर मुंबई देखील आता हाय अलर्टवर आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, चर्चगेट स्टेशन असेल आणि यासोबतच जी मुंबईतील महत्त्वाची स्टेशन आहेत आणि यासोबतच जी महत्त्वाची ठिकाणं आहेत तिथं सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख करण्यात आलेली आहे. मी आता गेटवे ऑफ इंडिया या सगळ्या परिसरात आहे. बघू शकता ह्या माझ्या मागच्या सगळ्या परिसरामध्ये हा गेटवे ऑफ इंडिया हा सगळा परिसर आहे. मुंबईतील सगळ्यात अलर्ट असा हा परिसर असतो, गजबजलेला परिसर असतो. आणि याच गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी रस्त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर ताज हॉटेल आहे. ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया असा असलेला हा परिसर अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो. त्यामुळे या परिसरामध्ये देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. इकडे देखील जी सुरक्षा व्यवस्था आहे ती चोख करण्यात आलेली आहे. सध्या जर मुंबईची परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये सगळ्या सुरक्षा व्यवस्था ज्या आहेत त्या चोख करण्यात आलेल्या आहे. मुंबई पोलीस असतील आणि इतर ज्या सुरक्षा व्यवस्था असतील त्या देखील सगळ्यात चोख करण्यात आलेल्या आहेत. एकूणच काय तर दिल्लीच्या या बॉम्ब ब्लास्टच्या घटनेनंतर मुंबईमध्ये अशी कुठली अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. दिल्लीतला जो ब्लास्ट झालेला आहे तो अत्यंत भयानक असा होता. यामध्ये जवळपास आता 8 जण मेल्याची माहिती जी आहे ती मिळते. अशा
भयानक स्फोट जो आहे त्याचे पडसाद आता मुंबईत उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. तर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये सुद्धा सध्या पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे. जी महत्त्वाची ठिकाणं आहेत मुंबईतली, पुण्यातली आणि देशातल्या इतर महत्त्वाच्या शहरांमधली, त्या सगळ्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांच्या इथे पोलीस व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सुरक्षा यंत्रणा सगळ्या अलर्ट मोडवर आहेत आणि प्रत्येक संशयित वस्तू असेल, बॅग असेल, सामान असेल किंवा व्यक्ती असेल, या संशयित बाबींची कसून तपासणी होतीये. दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबई अलर्ट मोडवर आहेत. सिद्धिविनायक मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि भाविकांची सुद्धा तपासणी आता अत्यंत कडकपणे सुरू आहे. आणि याच संदर्भात प्रतिक्रिया आपण आलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहूया. दिल्ली में जो दुखद घटना हुई है उसको लेकर के श्री सिद्धिविनायक मंदिर पूरी तरीके से सतर्क है. हजारों की संख्या में प्रतिदिन श्रद्धालु आते हैं, दर्शन करते हैं. इसको लेकर के पुलिस प्रशासन से बातचीत हुई है. पुलिस प्रशासन पूरी तरीके से सतर्क है और सुरक्षा में किसी भी प्रकार की कोई कोताही नहीं बरती जा रही है. और मेरा श्रद्धालुओं से विनम्र निवेदन है कि सभी श्रद्धालु आराम से आएं और दर्शन करके जाएं. धन्यवाद. तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली असून भाविकांची कसून तपासणी होत असल्याचं यावेळेला कोषाध्यक्षांनी सांगितलेलं आहे. मात्र दिल्लीत झालेल्या संशयास्पद स्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर काम करतायत. माहीम रेती बंदर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. समुद्रकिनारा आणि किनारी भागांवर अत्यंत बारकाईनं पोलीस लक्ष ठेवत आहेत. आपण ही दृश्य पाहतो सध्या स्क्रीनवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या या स्फोटामध्ये जे जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी म्हणून LNJP हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते काही वेळापूर्वी. आता ते या जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करतायत. अंदाजे 28 ते 30 जण या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळतेय. आणि आतापर्यंतची जी अपडेट आहे त्यानुसार 10 जणांचा मृत्यू झालाय आणि कदाचित मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेत जे जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीची अमित शहा चौकशी तर करतायतच, मात्र हा सगळा घटनाक्रम घडला कसा याबद्दलची कदाचित माहिती देखील ते जाणून घेतायत. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्याआधी अमित शहांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली. त्यांच्याकडनं कदाचित घटनेसंदर्भातलं ब्रीफ देखील अमित शहांनी घेतल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दिल्ली स्फोटाच्या घटनेनं हादरलेली आहे आणि स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात स्फोट झालेला होता. 6:50 ते 6:55 दरम्यान हा स्फोट झाल्याचं समजलेलं होतं आणि याच अनुषंगानं या घटनेमध्ये जे जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीतल्या LJNP हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. जखमींच्या प्रकृतीची ते विचारपूस करतायत. स्फोटाच्या या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे, नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि ज्या काही संशयास्पद वस्तू दिसतील किंवा व्यक्ती दिसतील त्यांची कसून तपासणी देखील केली जाते। या स्फोटामध्ये एकूण 8 गाड्या आणि 2 ई-रिक्षांचं नुकसान झाल्याचं समजतंय। मात्र आतापर्यंतची जी अपडेट आहे त्यानुसार जीवितहानी देखील झालेली आहे। 10 जणांचा मृत्यू झालेला आहे या स्फोटात आणि आतापर्यंत 28 ते 30 जण जखमी आहेत। जखमींपैकी काहींची प्रकृती ही गंभीर असल्याचं देखील समजतंय, काहींना किरकोळ जखमा झाल्याचं देखील समजतंय। मात्र अत्यंत मोठी तीव्रता असणारा हा स्फोट दिल्लीमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास झाला। परिसरातले जे सीसीटीव्ही आहेत त्यांचं फुटेज सध्या सुरक्षा यंत्रणांकडून तपासलं जातंय। NIA, NSG, फॉरेन्सिक टीम, टेक्निकल टीम, दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल या सगळ्या यंत्रणा सध्या घटनास्थळी आहेत। हा स्फोट नेमका कसा झाला, कशामुळे झाला याबद्दलचा सुगावा लागावा म्हणून या सगळ्या टीम्स या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये देखील दिसतंय आणि या स्फोटामागे काही वेगळं कारण आहे का याची देखील चाचपणी केली जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक ट्विट देखील केलेलं आहे। काय नेमकं आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात आपण बघूया। दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याप्रती संवेदना, जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना, बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर ही पोस्ट केलेली आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून ही पोस्ट करण्यात आलेली आहे। आपण दृश्य पाहतो सध्या स्क्रीनवर। स्क्रीनच्या उजवीकडे जी आपल्याला दृश्य दिसत आहेत त्यामध्ये फॉरेन्सिक टीम आणि NIA ची टीम जी घटनास्थळी काही वेळापूर्वी दाखल झाली होती ती आपल्या पद्धतीनं इथला सगळा तपास करतायत। स्क्रीनच्या डावीकडे आपण पाहतो आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा LJNP हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते काही वेळापूर्वी। जखमींच्या प्रकृतीची ते चौकशी करतायत, विचारपूस करतायत आणि जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत चर्चा करून हा सगळा घटनाक्रम नेमका कसा घडला असू शकतो याबद्दलची ते माहिती देखील घेत आहेत। स्क्रीनच्या उजवीकडे आपण सध्या जी दृश्य पाहतो आहोत ती कल्याण रेल्वे स्टेशन मधली दृश्य आहेत आणि याही कल्याण रेल्वे स्टेशनवर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शक्य त्या सगळ्या उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे सध्या केल्या जात आहेत। महत्त्वाची जी रेल्वे स्टेशन्स आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत किंवा मोठ्या इमारती आहेत, आस्थापना आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे आणि दिल्लीमध्ये झालेल्या स्फोट प्रकारानंतर सगळ्या सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आहेत। दिल्लीमधल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 च्या बाहेर हा स्फोट झालेला होता। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या I-20 कारमध्ये हा स्फोट झाला होता। ही घटनास्थळाची दृश्य आहेत। स्फोटानंतर लगेचच नेमकी काय परिस्थिती होती त्या ठिकाणी हे दर्शवणारी ही दृश्य आहेत।
अनेक वाहनांचा तर नुसता सांगाडाच दिसतोय। सध्या केंद्रीय